रेसिपी पाहायला. ही रेसिपी आहे प्रॉन्स तवा मसाल्याची. अगदी सोप्या पद्धतीने झटपट रेसिपी आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स तवा मसाला. तर प्रॉन्स बघा, मी हे बरेचसे प्रॉन्स घेतलेले आहेत, जवळजवळ 20-25 असतील, म्हणजे 300 ग्रॅमपेक्षा जास्त आहेत. आणि बघा कसे मोठे मोठे आहेत. आणि ह्याला आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे. मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण, बस एक मिरची घेतलेली, थोडी कोथिंबीर, लसूणाच्या पाकळ्या आणि आलं, याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे. आणि वाटण आपल्याला जास्त नाही लागणार आहे, फक्त 1 चमचा लागणार आहे. तुम्ही वाटण बनवून जास्त ठेवू शकता. आणि घेतलेले आहेत कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोकम घेतली आहे 5-6, 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो बारीक चिरलेला. मसाले लागणार आहेत मॅरिनेटसाठी आणि आपल्याला तवा मसाला बनवण्यासाठी, ते आपण घालताना दाखवू. आता आपण सर्वप्रथम वाटण करून घेऊया आणि मग कोलंबी मॅरिनेट करूया. मॅरिनेट करण्यासाठी आपण पहिलं कोलंबीमध्ये घालून घेऊया 1 चमचा हिरवं वाटण. मीठ घालायचंय, थोडं मीठ आपण मसाला बनवताना, तवा मसाला बनवताना घालायचं. मॅरिनेटसाठी थोडं घालायचं, एक अंदाजाने घालायचं. थोडीशी हळद. आता मिक्स करून घ्यायचंय. मसाला दुसरे घालायचे नाही, यामध्ये एवढंच घालायचं आणि हे मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचं. एक 20 मिनिटापर्यंत हे वाटण आणि मीठ आणि हळद घालून मॅरिनेट करायचं. वाटल्यास तुम्ही लिंबू पण लावू शकता, पण मी कोकम घेतलेली आहे म्हणून मी लिंबूचा वापर नाही केला. पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा घालून घेते. सर्वप्रथम यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा थोडा मऊसूत झाल्यानंतर आपल्याला मसाले वगैरे घालायचे. ते पाहूया आपण. कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित तेलावर आणि थोडासा कांद्याचा रंग बदलला की आपल्याला त्यामध्ये मसाले आणि प्रॉन्स घालून घ्यायचे. आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं. कोलंबीमध्ये पण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडं कमी घालायचं. आणि मंडळी वरून ना सरफेस टाईट पडतो, त्यामुळे बघा थोडंसं पिवळसर दिसतं. आता आपल्याला यामध्ये थोडी अर्धा चमचा एवढी धनेपूड घालायची आहे, 1/2 चमचा एवढी जिरेपूड घालायची आहे, थोडस लाल तिखट म्हणजे घरगुती मसाला. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या. हळद मी मॅरिनेट साठी घातलेली आहे म्हणून अगदी थोडीशी घालायची आहे. आणि रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही तर काही नाही. अर्धा चमचा गरम मसाला, कोणत्याही ब्रँडचा चालेल. टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो थोडीशी मऊ झालेली आहेत, अगदी 2-3 मिनिटात मऊ होऊन जातात. आता ह्यामध्ये आपल्याला ही मॅरिनेटची कोलंबी केली आहे ती सगळी घालून घ्यायची वाटणासहित. त्यामुळे वाटणाचं जे पाणी झालेलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालून तेही घालायचं आणि ते नंतर घालायचं. आधी ही कोलंबी ह्या मसाल्यामध्ये पूर्ण परतून घ्यायची, पाणी न घालता. पाणी आपल्याला ह्यामध्ये थोडं वाटणात आहे ते नंतर घालायचं. छान अशी परतून घ्यायची आणि झाकण ठेवून एक 5-7 मिनिटाची वाफ काढायची. आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि 5-7 मिनिटं वाफ काढून घ्यायची. 5-7 मिनिटं झालेली आहेत बघा. कोलंबी पण एकदम अशी मस्त अशी रंग बदललेला आहे बघा. म्हणजे कोलंबी ऑलमोस्ट 5-7 मिनिटात थोडी शिजली जातात. आणि आता ह्यामध्ये आपल्याला तो वाटणातलं पाणी होतं ना, थोडंसं मसाला, तो पाणी घालून घ्यायचा, हिरवं वाटण घातलेलं ते. आणि मध्यम आचेवर थोडंसं पुन्हा थोडं पाणी घालून याला शिजवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून घेतलं मी, एक अर्धी वाटी. आता ह्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि 5-6 कोकम घेतले, ती घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला हे झाकून आपल्याला ही भाजी अगदी मध्यम आचेवर आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायची. तर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांनी पुन्हा पाहूया. आता आपण चेक करूया बघा. छान असं कोलंबी पण पाणी सुटलेलं आहे बघा प्रॉन्सचं. आणि छान अशी ही थिक ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि कोलंबी तवा मसाला आपला तयार झालेला आहे. आता ह्यावर थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि चपाती भाकरी सोबत, रोटी सोबत तुम्ही ही सर्व करू शकता. आता मी ही प्लेट मध्ये काढून घेते. बघा किती छान झालेलं आहे.
मंडळी, प्रॉन्स तवा मसाला मी पॅन बाउलमध्ये काढून घेतला आणि छान असं हिरव्या मिरचीवर गार्निश केलेलं आहे लिंबू आणि कांदा सोबत. तुम्ही लिंबू घालून आणि कांदा सोबत असं भाकरी, भात किंवा रोटी, नान कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. छान अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.